मुंबई में आयोजित एक पत्रकार परिषद के दौरान भाजपा विधायक अतुल भातखलकर ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की सराहना करते हुए नए जीएसटी दामों को लेकर अपनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त की। इस दौरान उन्होंने कांग्रेस सरकार के कई विवादित बयानों पर अपना जवाब देते हुए कहा कि कांग्रेस अपनी हार और नरेंद्र मोदी की सफलता से डरी हुई है। इसी डर के चलते वह झूठे बयान दे रही है, लेकिन जनता इन बातों में नहीं आने वाली। साथ ही उन्होंने गृह मंत्री अमित शाह के मुंबई दौरे की भी जानकारी दी। उत्तर मुंबई भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते जीएसटी बचत महोत्सव हा कार्यक्रम येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये करणार आहेत। कारण जीएसटी रिफॉर्म 2 माननीय मोदी सरकारने केल्यामुळे 80% वस्तूंचे दर हे 18% टॅक्स ब्रॅकेटमधून निघून 5% टॅक्स ब्रॅकेटमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे वस्तूंची स्वस्ताई ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। मग त्या रोजच्या जीवनाला लागणाऱ्या वस्तू असतील किंवा एअर कंडिशन, रेफ्रिजरेटर, मोटार गाड्या अशा पद्धतीच्या वस्तू असतील, त्यामुळे या गोष्टींचा प्रचार प्रसार करणं, या गोष्टींची अंमलबजावणी कशी होते हे बघणं, त्याचबरोबर माननीय मोदीजींनी आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी भारत याची घोषणा केली आहे, त्याचाही प्रचार प्रसार करण्याकरता येणाऱ्या आठवड्याभराच्या काळामध्ये उत्तर मुंबईमध्ये आम्ही वॉर्डात विधानसभा स्तरावर जाऊन अशा प्रकारचे कार्यक्रम आणि याचा प्रचार प्रसार करणार आहोत। आम्ही व्यापाऱ्यांचे मेळावे घेणार आहोत, लोकांना भेटणार आहोत, लोकांची मतं याच्या संदर्भातली जाणून घेणार आहोत आणि या सर्व गोष्टीचा प्रचार प्रसार या नाका सभा ठिकठिकाणी लोकांचं एकत्रीकरण करून या माध्यमातून आम्ही करणार आहोत। जीएसटी रिफॉर्मला विरोध टीका केली जात आहे, मतांसाठी खुश करण्यासाठी कशा पद्धतीने असं आहे की काँग्रेसच्या पोटात अशामुळे दुखत आहे की पहिलं तर आमच्या सरकारने जीएसटी आणला। जीएसटीची कल्पना माननीय स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये आली होती, पण यूपीला 10 वर्षात ते जमलं नाही। आम्ही जीएसटी आणला, तो उत्कृष्टरित्या त्याची अंमलबजावणी केली, आता त्याच्यात रिफॉर्म आणले, त्या अधिक सुटसुटीत करण्याचं काम केलं आणि त्यामुळे काँग्रेस ही पराभवाने आणि माननीय मोदीजींच्या सरकारच्या यशाने भयग्रस्त झालेली आहे, ती पछाडलेली आहे भयाने आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची खोटी विधानं काँग्रेसवाले करतायत, पण जनता याला फसणार नाही।